चला तर आज आपण बनवूया स्वीट पोटॅटो गुलाबजामुन। त्यासाठी एक रताळे घेतले आहे। त्याचे 2 भाग करून पातेल्यात ठेवू। 1 ग्लास पाणी घालून उकळून घेऊ। बघा रताळे व्यवस्थित उकडलेले आहे। हे थंड करून त्याची साल काढून घेऊया। एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घेऊ। मॅश करून झाले की त्यामध्ये 3 चमचा मिल्क पावडर घालून थोडेसे मिक्स करून घेऊ। हे हाताला न चिटकण्यासाठी 2 चमचा साजूक तूप घालून व्यवस्थित असं मळून घेऊ। झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवू। एका पातेल्यात 1 ग्लास पाणी, 3 मोठे चमचे साखर घालून मध्यम गॅसवर चाळणी करून घेऊ। झाकून ठेवलेले बॅटर छान असे मिक्स करू। आता व्यवस्थित मिक्स करून झाले। बघा छान असा गोळा बनून तयार आहे। त्याचे छोट्या आकाराचे बॉल तयार करून घेऊ। येथे सर्व छोटे बॉल तयार करून झाले आहे। चाळणी सुद्धा झालेली आहे। कढईत तेल घालून तेल तापल्यावर एक एक बॉल घालून कमी व मध्यम गॅसवर तळून घेऊ। राहिलेले पण असेच तळून घेऊ। चला तयार आहे स्वीट पोटॅटो गुलाबजामुन। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर